आहेत ना नारळीसुपारीच्या बागा आहेत रोडवरनं जाताना. रोडवरती ना आपल्या कोकणामध्ये ना प्रत्येक इथे आपल्याला गायी आहेत ना, गायी गुरं दिसतातच रोडवरती जाताना. आणि या साईडला खालती आपल्याला दिसते ती म्हणजे स्टॅच्यू सारखी बनवलेली म्हणजे पृथ्वी, आणि इकडे परशुरामाची स्टॅच्यू म्हणजे आपला प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. दाभोलवरून ना पण आलो ते म्हणजे धोपावे साईडला, त्या साईडला. आणि गाड्या सर्व आता उतरतो आपण इकडे काय, आणि सर्व आपल्या गाड्या आहेत ना त्या बाहेर काढल्यात आपण चेकीमधून. हे बघा ही आहे जयगडची खाडी, आणि बोटी बघा किती लागलेल्या आहेत. मोठमोठ्या बोटी आहेत ना, ज्या नेटच्या असतात ना, पर्सन नेटच्या बोटी सर्व लागलेल्या आहेत या साईडला. आणि बाहेर वादळ चालल्यामुळे ना, वादळामुळे सर्व बोटी आहे ना खाडीमध्ये दिसतात आपल्याला. या साईडला पण आहे जयगड बंदर, ही जेटी आहे या साईडला, आणि त्या साईडला तिकडे बोटी लागलेल्या दिसतात. आणि या साईडला मला वाटतं मार्केट भरतो या धक्क्यावर. इकडे बघा हे आहे ते म्हणजे आपलं गणपतीपुळे मंदिर, आणि या साईडला आहे ना तो म्हणजे बीच, गणपतीपुळे बीच या साईडला. नमस्कार मित्रांनो, मी यशवी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण करणार आहोत लॉंग ड्राईव्ह. ती लॉंग ड्राईव्ह असणार आहे ती म्हणजे श्रीवर्धन ते गणपतीपुळे, आणि ही राईड आहे ना आपण बाईक राईड करणार आहोत. आणि ही राईड आपण समुद्राच्या मार्गे म्हणजे हरणय, दाभोल, अजून त्या साईडला जयगडची खाडी वगैरे काय असेल ना, त्या साईडून आपण आहे ना सर्व राईड करत जाणार आहोत. तर पाठीमागे ना आपण बघत असाल आपण आहोत आत्ता ते म्हणजे बाणकोट जेटीवरती आपण आहोत आता. आणि त्या साईडून आपले मित्र येणार आहेत, त्या साईडून पण 4 बाईक येणार आहेत, 4 ते 5 बाईक त्या साईडून येणार आहेत. तर त्यांची वाट बघतोय. ते आल्याच्या नंतर आहेत ना आपल्याला या बाईक राईडच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. आणि हा प्रवास आपला कसा असणार आहे तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ शेअर करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बन राहा, आणि कशा पद्धतीने समुद्राच्या मार्गे आपल्याला आणि किती किलोमीटर अंतर पडेल हे संपूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे ना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा, आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल आपल्या चॅनलमध्ये तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आता तिकडनं त्या साईडून जेटी येतच आहे, आणि जेटी आल्याच्यानंतर आपले मित्रपरिवार आल्याच्यानंतर आपल्याला निघायचं आहे. आणि मस्त आहे की आपलं या साईडला माझं गाव वाल्मिकी नगर कोलीवाडा, आणि या साईडला जेटी आहे. जेटीतून आता मित्र आल्याच्यानंतर आपण निघूच. तेव्हा या साईडून ना आता जेटी आलेली आहे, आणि आपला पहिला मित्र आला आहे जीवेश. जीवेश, किती बाईक आहेत आपल्या? 5 बाईक आहेत ना त्या साईडला. इथं 4 आहेत, आणि 5वी बाईक. इकडनं दुसरा आलाय तो म्हणजे आपला अक्की बाय. अक्की, काय कसं वाटतंय? एकदम मस्त. वातावरण कसं आहे? एकदम भारी आहे, वातावरण फिरण्यासारखं आहे. बघा अजून पुढे आपलं पब्लिक येतोय, सर्व फुल मजा येणार आहे. आणि हा आपला विजया बाय, आणि फुल पब्लिक. आणि या साईडून आलाय तो म्हणजे आपला तुषार आणि हितेश भाऊजी, आणि हे सर्व आपली पब्लिक इथे जमलेली आहे. आपली पब्लिक अंकुश भाई, निक्कू आणि बाबू. आपल्याला उशीर झालेला आहे, आणि प्लॅनिंग होता 7 वाजता ना, आणि अंकुश मुले सर्व उशीर झालेला आहे. आणि क्लायमेट एक खराब आहे. या साईडून बाबू पण आलेला आहे. तर निघायचं काय माझा? चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा, कारण ही राईड कशी असणार आहे आणि पावसामध्ये वातावरणामधली ही राईड आपल्याला खूप एन्जॉय करायला मिळणार आहे. आणि कशा पद्धतीने आपला हा प्रवास सुखरूप होतोय काय हे आपल्याला पाहायचं आहे. तर चला आता राईडला सुरुवात करतोय. निघूया आता लवकरात लवकर आपण. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता ना बाईक राईडला सुरुवात केली. आपण गावावरून निघालोय आहे, आणि पुढे सर्व आपल्या बाईक आहेत ना ते सुद्धा आता वेस्टव्ह्यूमधून ना आपण बाहेर पडणार आहोत. आणि आपण जाणार आहोत म्हणजे ते म्हणजे केळशी साईडून. केळशी साईडचा जो समुद्र किनारा लागतो ना तो पण तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. केळशी, आडे, पाच आणि दापोली या साईडून आपण जाणार आहोत. तर गाड्या आता सुटल्यात आपल्या. चला बघूया आता काय नजारा असतो ना समुद्र किनारा साईडचा, तो आपल्याला समजणार आहे थोड्या वेळात. आपण आहोत आता आडे ब्रिज क्रॉस करतोय. या साईडला आडा गाव आहे, या साईडला उत्तम पण. आडे गावामध्ये आपण एंट्री केली आहे.
साईडचा समुद्र किनारा आणि बघत असं वादळामुळे ना पूर्ण आहे ना मोठमोठ्या लाटा आपल्याला पाहायला भेटतात तिकडे. पूर्ण समुद्र खवळला आहे आणि पुढे पण लाईट हाऊस दिसतो. लाईट हाऊस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पुढे गेल्याच्या नंतर. तरी पण इकडनं 1 ते 2 किलोमीटर अंतरावर ना पुढे लाईट हाऊस आहे. आणि आपण आता फायनली लोकेशनला येऊन बसलो ना, ते म्हणजे लाईट हाऊस. या साईडला लाईट हाऊस आहे. या साईडला लाईट हाऊस दिसतो आपल्याला आणि या साईडला समुद्र किनारा आहे. त्या साईडला समुद्र किनारा आहे आणि लाईट हाऊस आहे ना, हे मोठमोठे जहाज वगैरे शिप वगैरे असेल ना, लाईट हाऊस कंटिन्यू त्याची लाईट असते ना चालू असते पूर्ण आणि ती निशाणी असते. मोठमोठ्या जहाज वगैरे येतात ना समुद्रकिनारी तर त्यांना निशाणी असते, ते मग ते जवळ येत नाही. त्यासाठी हे लाईट हाऊस इकडे बांधलेलं आहे. आपला अंजरलेचा लाईट हाऊस आहे हा. आणि आता इकडनं पुढे निघायचं. पुढे झाल्यानंतर आपल्याला पाच, त्याच्यानंतर हरणाई, नंतर दापोली अशी भरपूर गावं लागणार आहेत. तर चला आता पुढचा प्रवास आपल्याला भरपूर करायचा आहे, तर निघूया. वातामुळे बंद असल्यामुळे नाही तर भरपूर आपल्याला बोटी पाहायला भेटतात आहे. सर्व बोटी आहेत ना अंतराच्या खाडीमध्ये आहे आणि वरच्या साईडला पण तिकडे बोटी आहे. या साईडला अंतराच्या खाडीचा मुख आहे इकडे. आणि साईडला आपल्याला तिकडे बघायला भेटेल आपली लाल परी. बघा लाल परी. आपल्याला प्रत्येक इथे ना कोकणामध्ये ना लाल परी बघितले ना की सर्वांना गावाकडची आठवण येते. आता एंट्री केली ते म्हणजे आपण पाचपंढरी या गावामध्ये आता एंट्री करणार आहोत. आणि आपली व्हिडिओ कोण कोण पाचपंढरी गावामधून बघते आपल्याला नक्की कमेंट करून सांगा. आपले पाचपंढरी गावामध्ये देखील नक्की फॉलोअर्स आहेत आपल्याला माहिती आहे. तर नक्की आहे ना कमेंट करून सांगा की कोण कोण पाचपंढरी गावामधून आपली व्हिडिओ बघते. साईडला तुम्हाला दिसत असेल ना तो म्हणजे आपला सुवर्णदुर्ग किल्ला आहे. या साईडला ते तुम्हाला दिसत असेल पाण्यामध्ये. तिकडनं त्या पॉईंटवर ना तुम्हाला क्लिअर दिसेल. आपण सध्या पाचपंढरी गावामध्ये आणि पाचपंढरी गावामधून पुढे गेल्याच्यानंतर ना जो रोड लागतो ना त्या रोडवरनं क्लिअर आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ला दिसतो. आपण पाचपंढरी गाव आहे ना सोडल्याच्या नंतर आपल्याला तिकडे समोर तुम्हाला दिसत असेल तो म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला. तो बघा तिकडे तुम्हाला दिसत असेल. इकडनं जवळच दिसतो आपल्याला. नाही करून इकडनं 1 किलोमीटर अंतरावर असेल सुवर्णदुर्ग किल्ला. आणि पुढं गावा लागेल तो हरणाई. आणि या साईडला पूर्ण पाचपंढरी गाव आहे.
ही सर्व जी वस्ती दिसते ना तुम्हाला पाचपंढरी गाव आहे, तो राम मंदिर आहे पाचपंढरी गावामधला. आणि पुढे दिसते ना तो आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ला. आणि पुढून आपल्याला जायचं हरणाई गावामध्ये एंट्री करायची. हरणाईवरून आता पुढे आपल्याला जायचं आहे दापोलीमध्ये. या साईडला हरणाई गाव आहे आणि या साईडला हरणाई फिश मार्केट आहे ना, तिथं माशांची लिला होता त्या साईडला रोड आहे या साईड. आणि हा रोड जातो ना तो म्हणजे हरणाई गावामध्ये आतमध्ये. आता ना आपण दापोलीमध्ये एंट्री केली आहे. आणि या साईडला जाऊन ना आपल्याला आता इकडनं आपल्याला ना राईट मारून आहे ना आपल्याला जायचं आहे ते म्हणजे दाभोल खाडीच्या इथे. ज्या साईडला दाभोल खाडीमध्ये ना जी जेटी लागते, जेटी पकडून आपल्याला खाडी क्रॉस करून जायचं आहे. दापोलीमध्ये आपण येऊन पोचलोय ना, दापोली रोड सोडून ते म्हणजे बुरेंडी गावामध्ये. आणि इकडे बघा, इकडे बुरेंडी गाव आहे या साईडला. त्या साईडला आहे ना तो बुरेंडी गाव आहे. इकडे आपल्याला जायचं आहे तो म्हणजे दाभोल साईडला. दाभोल साईडला जायचं आहे. आणि रोड जरा आहे ना कच्चा रोड आहे. गावातून आलो आहे ना आपण, तो रोड आपल्याला कच्चा लागला आहे. म्हणजे तुम्हाला खड्डे वगैरे दिसत असतील. जेव्हा आपण आता दाभोलची खाडी सोडू ना त्याच्यानंतर रोड बघूया आपण कसा येतो. आता दाभोल गावामध्ये आपण बाहेर पडतो. या साईडला ना गाडी पार्क केली आहे. आणि आपल्याला इकडे काय येतेच दादा आता आपल्याकडे आहे ना, म्हणजेच महाविष्णूचा 6वा अवतार, ज्याला आपण 6वा अवतार समजतो, तोच परशुराम. ज्या परशुरामाची आपल्याला प्रतिमा आता आपण इकडे पाहायला चाललोय. चला या. म्हणजे परशुरामाची प्रतिमा आहे ना या साईडला आपल्याला पाहायला मिळेल. आणि या साईडला खालती आपल्याला दिसते ती म्हणजे स्टॅच्यू सारखी बनवलेली म्हणजे पृथ्वी. आणि इकडे परशुरामाची स्टॅच्यू म्हणजे आपला प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. आणि या साईडला परिसर आहे ना, खूप सुंदर असा परिसर केलेला आहे चालण्यासाठी पण. या साईडला आपल्याला दिसत असते झाडं लावलेली. या साईडला कोकमची झाडं आहेत, कोकमाची वगैरे. आणि सुंदर अशी आपल्याला प्रतिमा पाहायला मिळते. या साईडला परशुरामाची प्रतिमा आणि खालती आहे ती म्हणजे आपली पृथ्वी. खूप सुंदर अशी सजावट केलेली दिसते या साईडला मस्त आहे की. चारी साईडचं वातावरण ना खूप सुंदर एकदम आहे. तर तुम्हाला दाखवलं इकडे कशा प्रकारे आहे ना श्री परशुरामाची प्रतिमा आहे. तर आता आपल्याला इकडनं ना पुढे जायला निघायचं आहे, ते म्हणजे दाभोलला जायला निघायचं आहे. तर आपण बघितलं कशा पद्धतीने स्टॅच्यू आहे तो, म्हणजे प्रतिमा बनवलेली आहे अशी परशुरामाची. तर सर्व मंडळ इकडे ना सर्व बघून घेतलं आहे. या साईडला टुरिस्ट लोक पण भरपूर येतात. मी फर्स्ट टाईम आलो आहे, ह्या रोडवरनं आलो आहे पण कधी बघितली नाही. आणि फर्स्ट टाईम आपला एक्सपिरियन्स आहे. तर जास्त उशीर न करता गाडी स्टार्ट मारूया आणि आता जाऊया आपण थेट ते दाभोल जेटीवरती. दाभोल जेटी भेटायला पाहिजे कारण आपल्याला पलीकडे त्या साईडला जायचं आहे. तर लवकरात लवकर आपल्याला दाभोल जेटी क्रॉस करायचे आहे. तर चला निघूया. आता परशुराम मुंबई निघून ना आपण दाभोल जेटीवर जायला निघालो आहे. आपण आहोत म्हणजे दाभोल रोडला आहोत आणि या साईडला श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर आहे. चंडिका देवीचं मंदिर आहे ना ते दाभोलचं या साईडला इकडे. आणि हा रोड गेलाय ना, हा रोड गेलाय तो म्हणजे आपला दाभोल खाडीजवळ. आणि लवकर आपल्याला जेटी पकडा जायचं. त्याला गावामध्ये आता एंट्री होईल.
तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोचलोय तो म्हणजे दाभोल जेटी. तर ते दाभोल जेटी आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे या साईडला. किती तिकीट आहे दाखव आपल्याला समजत असेल. एक किती 65 म्हणजे 85. मोटरसायकलचं किती आहे 65 आणि एक सीट 20 रुपये म्हणजे पर सीट आहे ना. एक माणूस पॅसेंजरचे 20 रुपये आहेत आणि एक गाडी असेल गाडी आणि माणूस म्हणजे डबल सीट असलं तर पूर्ण टोटल 85 रुपये तिकीट आहे ना. तर त्या साईडून जेटी आता इकडे येते आहे. ठीक आहे जेटी आहे ना ती या साईडला आता आली आहे त्या साईडून वेल्दूर साईडून. ती वेल्दूरची जेटी आहे पट्टी आहे त्या साईडला आणि या साईडला आहे ना ती दाभोलची. आणि याच्यामध्ये बघ किती गाड्या आहे ना कॅपॅसिटी भरपूर कॅपॅसिटी आहे गाड्यांची. आपल्या बानकोटला पण अशीच एक जेटी आहे. आणि या जेटीतून आपल्याला खाडी क्रॉस करून दाभोलची खाडी क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे. सर्व गाड्या आहेत ना आता खालती उतरतात आहेत. त्या साईडला गाड्या तिकडनं आलेल्या आहेत आणि या साईडला आता गाड्या ज्या आहेत ना बाईक आणि या साईडला 4 व्हीलर वगैरे आहेत ना त्याच्या गाड्या थोड्या वेळाने या बाहेर निघाल्याच्या नंतर आतमध्ये टाकतील गाड्या. सर्व गाड्या आहे ना ते बाहेर पडल्यात आता आणि आपण आता आतमध्ये एंट्री करतोय. तुम्ही दोघा पण आला आपली गाडी करून ते या साईडला ही आहे ना इथे सर्व गाड्या वगैरे बसतात. या साईडला भरपूर लोड घेऊ शकते ही जेटी. या साईडून सर्व गाड्या आपल्या आतमध्ये येतोय. पहिला अख्खीबाई येतोय, जीवेश येतोय, निक्कू येतोय, तुषारनंतर अंकुश आहे. सर्व गाड्या पहिल्या आतमध्ये आपण पार्क करायच्या आहेत. या साईडला गाड्या आहेत ना सर्व आपल्या पार्किंग करून झाल्या आहेत. या साईडला ना पूर्ण गाड्या आहे ना जेटीमध्ये पूर्ण लोड केलेले आहेत. आणि या साईडला दाभोलवर ना आता जेटी सुटली आहे. आणि त्या साईडला धोपावेच्या साईडला जायला जेटी सुटली आहे. या साईडला एक अजून एक जेटी आहे आणि या साईडला एक पार्टिसिपेटची बोट आहे ना केलेली तयार ती एक आहे. हे बघा किती गाड्या आहेत तुम्ही दाखवतो. 1 2 3 4 5 इथे 9 आहेत ना 4 व्हीलर दिसतात आपल्याला आणि साईडला तिकडे बाईक दिसतात आहे. आणि अजून इथे भरपूर गाड्या राहू शकतात एवढी कॅपॅसिटी आहे याची. दाभोल कोलीवाडा आहे या साईडला. ही सर्व दाभोल कोलीवाडा आहे. या साईडला सुटली आहे म्हणजे आपलं धोपावेला जायचं. या साईडला एक गाव आहे आणि या साईडला धोपावे. या साईडला ना आता धोपावे साईडला आपण आलो आहे जेटीने. पलीकडे आलो आपण म्हणजे धोपावे साईडला. दाभोलवरून ना पण आलो ते म्हणजे धोपावे साईडला त्या साईडला. आणि गाड्या सर्व आता उतरतो आपण इकडे. आणि सर्व आपल्या गाड्या आहेत ना त्या बाहेर काढल्यात आपण जेटीमधून. अशा प्रकारे सर्व गाड्या आहेत ना हळूहळू बाहेर पडतात. आणि ही प्रत्येक जेटी असते ना ती 45 मिनिटांनी अलीकडे पलीकडे येत जाते. 45 मिनिटांनी या साईडला येईल, दुसऱ्या 45 मिनिटांनी त्या साईडला जाईल. चला गाडीवरनं आता आपल्याला जायचं पुढे गणपतीपुळे साईडला. धोपावेची जेटी सोडून ना आता आपण पुढे निघालो आहे आणि आपण दाभोलपर्यंत आलेलो. आता पुढची जी गावं लागतात ना ते बघूया आपण कुठले कुठले चांगले स्पॉट लागतात ते आपल्याला समजेल. या साईडला समुद्र किनारा आहे. या साईडला सर्व बोटी आहेत धोपावेच्या साईडला. धोपावे, दाभोल
सुंदर अशी गावं पाहायला भेटतात आपल्या या साईडला. आता ना आपण गुहागर तालुक्यामध्ये ना एंट्री केली आहे आणि गुहागर तालुक्यामधली काही थोडी मोजकी गावं आहे ना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा एक छोटंसं असं गाव आहे आणि सुंदर असे ना आपल्याला नारळी सुपारीची झाडंसुद्धा बघायला भेटतात आहेत. मस्त मोठमोठ्या वाड्या बघायला भेटतात नारळी सुपारीच्या. मित्रांनो हा आहे ना संपूर्ण पट्टा दिसतोय ना तुम्हाला, हा गुहागर तालुक्यामधले ना भरपूर गावं आहेत आणि हा किनारपट्टी बघा. आपण आहेत ना एक शॉर्टकट रस्त्यामधून ना आपण गणपतीपुळे साईडला जात होतो आणि त्या साईडला आपला नजारा बघ कसला दिसतोय. सुंदर असा समुद्र किनारा दिसतोय. नाही करून 10 किलोमीटरचा ना मोठाच्या मोठा समुद्र किनारा आपल्याला पाहायला भेटतो. 10 ते 15 किलोमीटरचा पूर्ण एवढा लांब आहे ना. तर मित्रांनो इकडचा गुहागरचा कोण व्हिडिओ बघत असतील ना तर आपल्याला नक्की कमेंट करून सांगा की हा समुद्र किनारा कुठला आहे तो नेमका, काय बीचचं नाव आहे ते आपल्याला कमेंट करून सांगा. आणि या साईडला सर्व आहेत ना छोटी मोठी गावं दिसत असतील तुम्हाला आणि या साईडला ना मोठाच्या मोठा समुद्र किनारा दिसतोय. आणि आपण गाडी इकडे थांबवलेली या स्पॉटवरती. हा पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या खालती आपला समुद्र दिसतो इकडे. तर चला आता गाडीचा स्टार्ट मारायचा आणि निघायचं आपल्याला पुन्हा एकदा. रोडवरती ना आपल्या कोकणामध्ये ना प्रत्येक इथे आपल्याला गायी आहेत ना, गायी गुरं दिसतातच रोडवरती जाताना. रोडवर जात होतो आणि आपल्याला गाई दिसल्या, गाई आणि गुरं दिसली चरायला आणलेली. आणि असं कोकणामध्ये आल्याच्यानंतर ना आपल्या प्रत्येक स्पॉटवर तर ना कुठे ना कुठेतरी आपल्याला गाई गुरं दिसतातच. संध्याकाळच्या टायमात किंवा सकाळच्या टायमात गाई गुरांना आहेत ना लोक चारण्यासाठी आणतात. तर आपण त्या स्पॉटवरनं पुढे निघालो आहे आणि आता थेट जाऊन पोचायचं ते म्हणजे आपल्याला जयगड खाडीजवळ. अब इकडे आपल्याला दाखवतो तवसाल फेरीबोट 16 किलोमीटर, जयगड किल्ला 20 किलोमीटर. अजून आहेत ना आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे. आपल्याला अजून 16 किलोमीटर पुढे जायचं आहे तवसाल खाडीजवळ. पूर्ण आहेत ना नारळी सुपारीच्या बागा आहेत रोडवरनं जाताना. ही आहे कोकणची शान. त्या साईडला नारळाची पण झाडं दिसतात आपल्याला. तर आता ना मित्रांनो आपण रोड नरवण गावावरनं पुढे जात होतो आणि आपल्या एका मित्राची ना संभाच्या गाडीची आहे ना, समीरच्या, आम्ही लाडाने संभा बोलतो, समीरच्या गाडीचं ना पंक्चर निघाला बघा 5चा टायर. तर आता पंक्चर काढायला घेतोय. पूर्ण टायर पंक्चर आहे हा बघा. हवा पण गेली आहे आणि काका इकडे भेटले, यांच्या इकडे पंक्चर काढतात. ते पंक्चर काढायसाठी थांबलोय आहे. या साईडला ना टायर काढला गाडीचा कारण तो पंक्चर होता आणि पंक्चर निघाला नसता. टायर फाटले ना का, टायर फाटलेला, त्याच्या आतमध्ये मी ट्यूब टाकली ना तुषार. आता काय ट्यूबलेस होता तो आता फाटला आहे, तो होत नाही आहे. आपण ट्यूब टाकली आहे त्यातला, त्याच्या आतमध्ये ट्यूब टाकली आहे आणि आता प्रवास आहे. आणि काका पण बोलले की टायरची गॅरंटी आपण देऊ नाही शकत, त्यामुळे आपण आता ट्यूब टाकली. ट्यूबलेस टायर आहे पण तो फाटला आहे ना, त्यामुळे तो पंक्चर काढला तरी तो डबल पंक्चर होणार कारण 2-3 इथे फाटलेला आहे तो टायर, एकाच ठिकाणी भरपूर फाटलेला आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट ट्यूब टाकले आतमध्ये. आपला टायर मला बरा वाटतंय कारण आपल्याला खूप लांब जायचं आहे. आता पंक्चर काढून झालं, इथे ट्यूब टाकली आतमध्ये आहे. टायर मस्त आहे की आता हवा पण भरली त्याच्यामध्ये. आणि गाडीला आता टायर लावायचा आणि आपल्याला लवकर निघायचं. आता आहे ना टायरचा पंक्चर काढला आणि टायर आहे ना जॉईंट केलाय आणि आता लवकर निघायचं आपल्याला. पंक्चर काढून झालं मस्त की टायर पण बसवला आहे. चला लवकर निघूया. इकडे या साईडला गाड्या लावलेल्या आहेत आपल्या. या साईडला आपल्याला खाली दिसते आहे आणि मोठमोठ्या रिग पण दिसतात आहेत. इकडे बघा या साईडला बोर्ड लिहिलेला आहे तवसाल फेरी बोट. या साईडला आपल्याला तवसाल फेरी बोट जवळ जायचं आहे. फायनली
फायनली ना आपण तवसाल फेरी बोट आहे ना तिथे आलो आहे आणि ही आहे ती म्हणजे जयगडची खाडी. मोठे मोठे शिप पण आहेत त्या साईडला आपल्याला दिसतं तिकडे आणि ऑइल रिग पण ते बघा त्या साईडला. तर ही आहे ना ही तवसालची खाडी आहे जयगडची आणि या साईडला इकडे आपल्याला जेटी दिसते. या जेटीमधून ना आपल्याला गाड्या आहेत ना क्रॉस करून आहेत ना त्या साईडला पलीकडे जायचं आपल्याला आणि त्या साईडला तिकडे तुम्हाला दिसत असतील मोठे मोठे जे ऑइल रिग असतात ना ते पण आपल्याला दिसतात आहेत. आणि मला वाटतं वादळामुळे हे जवळ आणलेले वाटतं असं वाटते मला, कारण त्या साईडला मोठे मोठे शीप दिसतात आपल्याला. तर वादळ असल्या कारणाने शीप मला वाटतं जवळ आलेले आहेत आणि सर्व आता गाड्या आहेत ना पहिले आतमध्ये टाकून घ्यायचे आहेत. मोठमोठ्या गाड्या आहेत ना ट्रॅव्हलर्स त्या देखील इकडे बसतात या जेटीमध्ये. लक्झरी बसेस असतात ना मोठमोठ्या लालपरी म्हणतो ना, तर आपण मॅक्झिमम मिनिमम 3 लालपरी बसतील याच्यामध्ये. आणि मोठे ट्रॅव्हल्स एक आपली बुलेरो स्कॉर्पिओ आहे ना ती पण एक टाकलेली आतमध्ये. आणि आता आपलं बाईक वगैरे सर्व आहेत ना शेवटला टाकणार, कारण पहिले गाड्या आहेत ना सर्व व्यवस्थितरित्या बसल्यानंतर आहेत ना साईडला बाईक लावायला भेटेल आपल्याला, ॲडजस्ट करायला भेटतील. एवढी गर्दी दिसत नाही आपल्याला जेटीला. आणि आता गाड्या आहेत ना आपल्या सर्व आतमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. निकू चालव चल. पहिलेच आपली एंट्री केली ती म्हणजे जीवेशने एंट्री केली आहे आणि सर्व एंट्र्या करतात. ही आपली बाईक आहे. या साईडला सर्व गाड्या आहेत आपल्या आतमध्ये आणल्यात आहेत आणि या साईडला 4 व्हीलर पण आहे. आता इकडे जेटी सुटेल आणि जेटी त्या साईडला पलीकडे नेऊन सोडेल आपल्याला. आणि गाड्या बघा किती पार्क करू शकता. ही आहे नाही तवसाची जेटी हे आहे शक्ती म्हणतात ना ही आहे. त्या साईडून जेटी सुटे आता त्या साईडला तिकडे जाणार आहे जयगड बंदरावर. या साईडला मोठे आहेत ना आपल्याला डिझेल प्लॅटफॉर्म असतात ना ऑइल प्लॅटफॉर्म ते पण बघायला भेटतात. त्याच्या आपल्या कोली भाषेमध्ये आपण त्याला रिग म्हणतो. ऑइल प्लॅटफॉर्म आहेत ना 2-2 ऑइल प्लॅटफॉर्म बघायला भेटतात आणि मोठ्या साईडचे 2-2 शिप पण बघायला भेटतात. इकडे एक शिप आहे त्याच्यावरती पण एक शिप आहे आणि तिकडे बघा तिकडे पण भरपूर शिप बघायला भेटतात आपल्याला. जयगड फोर्ट या साईडला जयगडचं बंदर आहे आणि या साईडला मोठे आहेत ना शिपिंग आहे. मोठमोठे शिप दिसत आहेत या साईडला. हे बघा ही आहे जयगडची खाडी आणि बोटी बघा किती लागलेल्या आहेत. मोठमोठ्या बोटी आहेत ना ज्या नेटच्या असतात ना पर्सन नेटच्या बोटी सर्व लागलेल्या आहेत या साईडला. आणि बाहेर वादळ चालल्यामुळे ना वादळामुळे सर्व बोटी आहे ना खाडीमध्ये दिसतात आपल्याला. या साईडला पण आहे जयगड बंदर ही जेटी आहे या साईडला आणि त्या साईडला तिकडे बोटी लागलेल्या दिसतात. आणि या साईडला मला वाटतं मार्केट भरतो या धक्क्यावर. आणि या साईडला जेटी आता लागेल. त्या साईडला पण गाड्या आहेत ना वेटिंगला दिसतात आपल्या ते बघा त्या पलीकडे. गाडी चालू या साईडला ना आता आपण पहिले वरती चालत चाललोय आहे आणि त्या साईडला गाडी आहे ना आणि गाडी आता बाहेर काढून घेतो आपण. सर्व गाड्या आहेत ना आता वरती येतात आहेत आणि संध्याकाळ होत आली आहे. आपल्या बाईक आहेत ना सर्व बाहेर काढल्यात आहेत आणि आता आपल्याला प्रवास करायचा तो म्हणजे गणपतीपुळे. इकडनं गणपतीपुळे आहे ना या जेटीवरून फक्त 21 किलोमीटर आहे. इकडनं तरी 21 किलोमीटर म्हटलं तरी आपल्याला नाही, कारण पाऊण ते 1 तास इकडनं जायला लागेल गणपतीपुळे साईडला. चला तर आता या साईडला ना जयगड बंदरामध्ये आपण निघाल. या साईडला टोलरी बघितली. आता जयगड गावामधून आपण बाहेर पडतो इकडनं. इकडे पण जयगड मॉलला आहे मला वाटतं. आणि इकडनं आता जयगडमधून आपण बाहेर पडतो वरती जायसाठी. इकडनं 21 किलोमीटर आहे ना गणपतीपुळे आहे. आपल्याला रात्र होणार आहे, कारण आत्ता वाजले ते म्हणजे परफेक्ट 6 आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील परफेक्ट 6 वाजलेले आहेत.
आता ना मित्रांनो फायनली आपण एंट्री केली ती म्हणजे गणपतीपुळे. गणपतीपुळे इथे ना आपण एंट्री केली आहे. तर मित्रांनो फायनली आपण गणपतीपुळे इथे येऊन पोचलो आहे. आणि पहिले मंदिरात आपण जाणार आहोत. आपण ना स्टेसाठी ना हॉटेल साईप्रभा आहे ना इथे थांबलो आहे आणि इकडे स्टे करणार आहोत आपण. चला आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊया आणि उद्या सकाळी आहे ना आपण दर्शन घ्यायसाठी जाणार आहोत. तर मित्रांनो आता झाली सकाळ आहे आणि सकाळी आहे ना आता चाललो देवदर्शन घ्यायला. कारण आपण आहे ना गणपतीच्या देवळामध्ये ना आता दर्शन घ्यायसाठी जातोय आहे. आणि आपण ह्या हॉटेलला रात्री थांबलेलो, हॉटेल साईप्रभा इकडे आपण थांबलेलो. आणि इकडनं ना जे राईटला ना रस्ता गेला आहे तो जातो गणपतीपुळेचं मंदिर आहे ना तिकडे जातो बीचवरती. त्या साईडला आपल्याला जायचं आहे. तर चला पुढे जाऊया आपण. या साईडून गाड्या येतात आहेत. आणि या साईडला ना गणपतीच्या मंदिराकडे जाण्यासाठी रोड आहे इकडे. तर त्या साईडला ना गणपती मंदिराकडे जायला रोड आहे. आतमध्ये कमानी आहे आणि या साईडला पार्किंग एरिया आहे सर्व. इथे सर्व 4 व्हीलर आहेत ना इथे सर्व पार्किंग केले. पार्किंग एरिया आहे इकडे या साईडला वरती. आणि त्या साईडला आपल्याला जायचं आहे ती कमानीच्या आतमध्ये. पुढे कमानी आहे आणि प्रत्येक इथे ना स्टॉल वगैरे लागलेले आहेत. तर आपल्याला कमानीच्या आतमध्ये जायचं. कमानीच्या आतमध्ये गेल्यावर ना थोड्याच अंतरावरती ना एक रोड जातो तो बीचला जातो आणि जो दुसरा रोड जातो ना तो मंदिराकडे जातो. आणि हीच ती कमानी आहे ह्या साईडला. आणि इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं कमानीच्या. आणि त्या साईडला तिकडे आपलं बीच दिसत असेल. मंदिरामध्ये आतमध्ये आता एंट्री करतोय आहे. आणि पहिल्याला आपल्याला लागतो ना तो मध्ये मूषकराज. या साईडला आतमध्ये एंट्री करतो आपण. तर आपल्याला इकडे आतमध्ये ना मंदिरामध्ये जायचं आहे. आणि नंतर इकडे बाहेर गेल्याच्या नंतर ना मंदिरात परवानगी नाही आपल्याला अलाउड मोबाईल. इकडे बाहेर गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला मंदिर कसं दिसतंय ते. एका मित्रांनो फायनली आहे ना मंदिरामध्ये दर्शन करून झालं आहे. दर्शन केल्यानंतर इकडे बाहेर आलं आणि इकडे बघा हे आहे ते म्हणजे आपलं गणपतीपुळे मंदिर. आणि या साईडला आहे ना तो म्हणजे बीच गणपतीपुळे बीच. या साईडला समुद्र किनारा तुम्हाला दिसत असेल. आणि हे बघा हेच ते गणपतीपुळेचं प्रसिद्ध मंदिर जे तुम्ही नवरा माझा नवसाचा या पिक्चरामध्ये तुम्ही बघितलं असेल. खूप सुंदर असं मंदिर आहे. वरती डोंगर आहे, डोंगराच्या खालतीच मंदिर आणि मंदिराच्या पलीकडे या साईडला समुद्र. तर या साईडला सर्व आहेत ना दर्शन घेऊन आहे ना मोबाईल आतमध्ये अलाउड नाही त्यामुळे सर्व आहेत ना इकडे दर्शन करून आले ते या साईडला इकडे. तर बघितलं खूप सुंदर असं मंदिर आहे या साईडला इकडे. तर कधी आलात ना तर बजेट प्लॅन करा कारण इकडे भक्त निवास पण आहे. भक्त निवासमध्ये ना तुम्हाला दाखवतो. भक्त निवासचं इथे पोस्टर लावलेलं आहे ते बाहेर. इथे पण तुम्हाला रूम अवेलेबल भेटू शकतात. आणि फॅमिलीसाठी काय रूम आहे म्हणजे AC रूम नॉन AC रूम ते तुम्हाला नंतर दाखवतो बाहेर गेल्याच्यानंतर. तर तुम्हाला मंदिर बघा गणपतीपुळे मंदिर. मंदिरामधून दर्शन वगैरे घेऊन झालं आपण. मग तिकडे पाठीमागे बीच पण बघितला. आणि हे आहे गणपतीपुळे मंदिर. आणि इकडनं ना बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे. तर इकडनं आपण बाहेर निघणार आहोत आता. आणि हा मंदिराच्या आतमध्ये जायला जिकडनं आपण एंट्री केली तो रस्ता आहे इकडे. तर या साईडला आपल्याला इकडे बाहेर पडायचं आहे. आणि इकडनं प्रसाद वगैरे घेऊन आपल्याला बाहेर निघायचं आहे इकडनं. या साईडला तुम्ही बघू शकता इकडे भक्त निवासचं ना इथे पोस्टर दिलेलं आहे. आणि भक्त निवास आहे या साईडला इकडे. आणि तुम्हाला जर कोणाला जर राहण्यासाठी रूम पाहिजे असतील तर इकडे पूर्ण रूमचे डिटेल्स आहेत. त्या रूमच्या डिटेल्सचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता आणि बुकिंग करू शकता. आणि हा प्रोजेक्ट आहे हे भक्त निवास आहे. या साईडला पुढे आहे ना प्रसाद आहे. प्रसाद घेऊन बाहेर निघायचं आपल्याला. या साईडला इकडे प्रसाद वगैरे घेतला आपण. आणि प्रसाद या पिशवीमध्ये ना श्री संस्थान श्री गणपतीपुळे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे या पॅकेट आहे. याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचं. काय निघायचं आतमध्ये. आणि इकडे प्रसादी घ्यायचं या साईडला. आणि इकडनं आता मंदिराच्या बाहेर पडायचं आपल्याला प्रसादी घेऊन. आणि बघा ह्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये ना 2 लाडू येतात. असे आपल्याला 8 लाडू घेतलेत आपण. एका ह्याच्यामध्ये 2 लाडू बसतात. चला प्रसादी घेतली आपण आहे. आणि आता मंदिराच्या बाहेर पडायचं. चला या साईडला इकडे प्रसादी घेतली आहे. आणि मंदिराच्या बाहेर आता पडतो इकडनं गेटमध्ये.
तर इकडनं ना आपण आतमध्ये मंदिरामध्ये गेलेलो आणि मंदिरामधून ना बाहेर आलो आणि तुम्ही या साईडला ना मोफत चप्पल स्टँड सुविधा म्हणजे तुझे चप्पल ठेवायची स्टँडची सुविधा आहे ना इकडे केली जाते या साईडला इकडे. आणि या साईडला आपण बाहेर आलो आहे आणि सर्व आपली पब्लिक आहे. तर आपल्याला पब्लिक जवळ बघायचं कसं वाटलं आपल्याला प्रवास इकडचा आणि कसं वाटलं दर्शन वगैरे. खरोखरच प्रवास एक वेगळा प्रवास होता आमच्यासाठी. आम्ही गाडीवरचा प्रवास बाईकवरचा प्रवास आम्ही खूप वर्ष करत आलो आहे, पण मात्र या आमच्या गावापासून दक्षिणेकडचा विभाग आम्ही पहिल्यांदा केला आहे दक्षिण दिशेला प्रवासासाठी. तर प्रवास तसा म्हणायला चांगलाच झाला, पण थोडासा खडतर होता रस्ता तिकडनं खडतर असल्यामुळे. आणि गणपतीपुळ्यात आल्यानंतर जरा जीवाला समाधान वाटलं, आपल्या मनाला जसं पाहिजे होतं वातावरण तसं वातावरण, आपल्याला समुद्र किनारा पाहिजे तसं आपल्याला किनारपट्टी पाहायला मिळाली. गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर मन अति प्रसन्न झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रसाद तेच आपल्या हातात आल्यानंतर आणखीनच आपल्याला चांगलं वाटायला लागलं. आणि आता आपण बरोबर 12 तासाचा प्रवास आणि त्याच्यानंतर थोडीशी रेस्ट आणि त्याच्यानंतर आपण बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर बरोबर आपण आज 16 ते 17 तासानंतर आपण दर्शन घेऊन इथे आत्ता उभे आहोत. आपली बाईकची यात्रा पूर्ण करून आता इथं आपण बसलो आणि आता थोड्या वेळाने आपण त्याच्यानंतर परतीच्या प्रवासाला आपण निघणार किती आहोत. किलोमीटरचा तरी मग प्रवास केला अंदाजे. पण आम्ही प्रवास सांगायचं झालंच तर 210 पर्यंत आम्ही प्रवास केला. 210 श्रीवर्धनवरून. श्रीवर्धनहून 210 ते 220 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आम्ही फक्त या बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आलो. तर मित्रांनो तुम्ही बघितलात मी माझ्या गावापासून म्हटलेलं 180 किलोमीटर आणि श्रीवर्धनवरून 220 किलोमीटर लांब आपण प्रवास केला. तर बघितलं मित्रांनो एवढा लांबवरचा प्रवास ना फर्स्ट टाईम केला आपण दक्षिण साईडला म्हणजे कोकणामध्ये फर्स्ट टाईम एवढा प्रवास केला, कारण कधी आलो नव्हतो बाईक राईडवर आणि फर्स्ट राईड होती. तर आणि गणपतीपुळे बाप्पाचं दर्शन पण आपल्याला मिळालं. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.